नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटी शेख सर या आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना जे त्यांचा डाटा ज्यावेळेस आपण कॉन्ट्रॅक्ट फॉर्म असो किंवा डोमेशियल सर्टिफिकेट असो हे अपलोड केल्याच्या नंतर काही जणांचे चुकीचे अपलोड झाले होते. आता चुकीचे अपलोड झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काहीही बदल करता येत नव्हता. तर आज वेबसाईटमध्ये एक मोठा बदल या ठिकाणी झालेले आहे आणि अशा विद्यार्थ्यांना ज्यांचे जे काही डॉक्युमेंट चुकीचे अपलोड झाले होते, तर त्यांना या ठिकाणी परत अपलोड करता या ठिकाणी येत नव्हतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे, की कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी तुमचे चुकलेले डॉक्युमेंट आहेत, ते या ठिकाणी परत आणि बरोबर अपलोड करता येणार आहे. त्यासाठी कोणती स्टेज आहे, कशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी क्लेम करायचं आहे, याच्याविषयी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण आणि स्टेप बाय स्टेप माहिती मिळेल. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. मित्रांनो, तुमच्या समोर हे जे डॅशबोर्ड दिसतंय, ते हे एम-ए-पी-एस क्लेमचं ऑफिशियली वेबसाईट या ठिकाणी पोर्टल आहे मित्रांनो. आता या पोर्टलमध्ये आल्याच्या नंतर आता या ठिकाणी प्रत्येकालाच रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं करायचं, क्लेम स्टेटस कशा पद्धतीनं पाहायचं, या पोर्टलची चांगल्याच पद्धतीने या ठिकाणी ओळख झालेली आहे. आता आपल्याला महत्त्वाचा मुद्दा यामध्ये पाहायचा आहे, चुकलेले डॉक्युमेंट परत कशा पद्धतीने या ठिकाणी अपलोड करता येतील, याचं संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी माहिती आपल्याला घ्यायचं आहे. आता हे एम-ए-पी-एसचं पोर्टल असल्यामुळे या ठिकाणी थोडंसं स्क्रोल डाउन जर तुम्ही या ठिकाणी केलं, तर तुम्हाला या ठिकाणी कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन असं दिसेल तुम्हाला. जस्ट तुम्हाला या कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनला या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. आता याची डायरेक्ट लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल मित्रांनो. तुम्ही डायरेक्टली या पेजला येऊ शकता. आता या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी गो टू वेबसाईटला या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आल्याच्या नंतर एक नवीन ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी तुम्हाला ओपन होणार आहे. आता जे विद्यार्थ्यांनी आतापर्यंत या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा एम-ए-पी-एसचा फॉर्म भरला नाही, तर तुम्ही याच ठिकाणाहून तुम्ही नवीन क्लेम या ठिकाणी करू शकता. पण आता या ठिकाणी अगोदर ज्यांचे क्लेम झालेले आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्हाला स्क्रोल डाउन केल्याच्या नंतर या ठिकाणी खाली जर पाहता, तर गो टू लॉगिन या ठिकाणी टॅब दिसते मित्रांनो, तर त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. आता जसे तुम्ही या ठिकाणी क्लिक करता, तर सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी तुमचे लॉगिन डिटेल्स विचारणार आहे. आता खूप सारे मला कमेंट येतात, की या ठिकाणी लॉगिन एंटर युअर युजर नेम असं विचारते. मग युजर नेम काय आहे? कारण की आता हे युजर नेम तर कोणी फिल केलेलं नाही. तर डायरेक्टली या ठिकाणी पासवर्ड तुम्ही सेट केलेले आहे. ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन केलेले तर त्यावेळेस. मग युजर नेम तर या ठिकाणी सेट केलेलं आहे. मग युजर नेम काय असतो? तर मित्रांनो बघा, तुमचा जो काय या ठिकाणी पोर्टलला युजर नेम असतो, तो तुमचा अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन नंबर जो ए नंबर पासून स्टार्ट होतो, A0 पासून. तर तो अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन नंबर ते या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी फिल करून घ्यायचा आहे. म्हणजे तो तुमचा या ठिकाणी युजर नेम राहणार आहे. पासवर्ड तुम्ही जे या ठिकाणी क्लेम करताना फिल केलेले ते पासवर्ड आणि कॅप्चा फिल करून तुम्हाला या ठिकाणी लॉगिन बटनला क्लिक करायचं आहे. आता आपण या ठिकाणी लॉगिन करून घेऊ. मित्रांनो, आता तुमच्या समोर जो हा डॅशबोर्ड दिसतोय मित्रांनो, तो आहे तुमचा क्लेमचा डॅशबोर्ड. आता या ठिकाणी जर बघितलं, आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा एक छोटासा प्रॉब्लेम या ठिकाणी होता. ज्यावेळेस तुम्ही क्लेम करता, तर क्लेम या ठिकाणी क्लेम मॉड्यूलला या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्ही आता या ठिकाणी जसाही या ठिकाणी फॉर्म तुमचा ओपन होणार आहे. ओपन झाल्याच्या नंतर आता या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्ही ज्यावेळेस रिअप्लाय करता, तर या ठिकाणी बँक स्टेटमेंट चॉईस करून तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली सबमिट करायचा प्रयत्न करता. बँक स्टेटमेंट अपलोड केल्याच्या नंतर या ठिकाणी सबमिट जर या ठिकाणी तुम्हाला केलं, तर तुम्हाला या ठिकाणी क्लेम आयडी ऑलरेडी एक्झिस्ट अशा पद्धतीचा तुम्हाला या ठिकाणी मेसेज येणार आहे. मग या ठिकाणी आता असं रिअप्लाय न करता तुम्हाला जर आपण या ठिकाणी बघितलं, तर तुम्हाला या ठिकाणी डॅशबोर्ड दिसतंय मित्रांनो. या डॅशबोर्डला बघितलं तर खाली अजून एक डॅशबोर्ड दिसतं. तर या डॅशबोर्डला तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. जसंही तुम्ही या डॅशबोर्डला क्लिक करता, तर तुमच्यासमोर या ठिकाणी क्लेम नंबर दिसणार आहे. तर या क्लेम नंबरला तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. जसंही तुम्ही या ठिकाणी क्लेम नंबरला क्लिक करता मित्रांनो, तर तुमच्या समोर आता या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी अपलोड बटन किंवा रिअप्लायचं बटन तुम्हाला या ठिकाणी येणार आहे. म्हणून अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी रिक्लेम तुम्ही या ठिकाणी करू शकता. आता आपण जे काही रिसबमिट केलेले क्लेम आहे मित्रांनो, तो या ठिकाणी आपल्याला जो काही इस्टॅब्लिशमेंटने किंवा आरओने या ठिकाणी काहीही केलं नाही, म्हणून या ठिकाणी आपल्याला अपलोडचं या ठिकाणी त्या तुम्हाला दिसणार नाही. म्हणून क्लेम करत असताना तुम्हाला रिसबमिट ज्यावेळेस तुम्ही करता, तर या क्लेम मॉड्यूलमध्ये जसंही तुम्ही आल्या ते एकतर या ठिकाणाहून येऊ शकता. या डॅशबोर्डमध्ये जसं बी आलं मित्रांनो, एक छोटा डॅशबोर्ड तुम्हाला या ठिकाणी दिसतं. ते त्याला क्लिक केल्याच्या नंतर तुमचा हा क्लेम नंबर दिसणार आहे. तर या क्लेम नंबरला तुम्हाला या ठिकाणी अगोदर क्लिक करून यामध्ये कुठलेही चेंजेस तुम्हाला या ठिकाणी करता येतील. मित्रांनो, आता महत्त्वाचा प्रश्न जे आपला व्हिडिओ बनवण्याचा खूप सारे कमेंट या ठिकाणी आपले होते. तर आपल्याला या ठिकाणी जो आपण या ठिकाणी डोमेसाइल सर्टिफिकेट असो किंवा कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन फॉर्म असो किंवा नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट असो, खूप विद्यार्थ्यांचे या ठिकाणी चूक झाले होते अपलोड करत असताना. आता आपण पाहणार आहोत या ठिकाणी व्यवस्थित कशा पद्धतीने या ठिकाणी अपलोड करण्याची प्रोसेस काय आहे.
मित्रांनो, आता या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला क्लेम मॉड्यूलला जसंही क्लिक करता तर तुम्हाला संपूर्ण डिटेल्स जसे तुमच्या समोर या ठिकाणी दिसणार आहे। जसं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अगोदर अपलोड केलेले डॉक्युमेंट तुम्ही याच ठिकाणी पाहू शकता आणि कोणते डॉक्युमेंट अपलोड केलेले तुम्ही या ठिकाणी जे चुका झाले त्या ठिकाणी दुरुस्त करू शकता। आता यामध्ये तुम्हाला या ठिकाणी क्लिअरली पाहू शकता मित्रांनो, बँक स्टेटमेंट असो, तुम्हाला आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये ज्या ठिकाणी आहे तिथून तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे। अपलोड करत असताना मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला आता चूक करायची नाही, व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे। आता बँक स्टेटमेंट अपलोड झाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी टॅब ओपन झालेला आहे जे की तुमचा डोमेसिल सर्टिफिकेट। आता तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये ज्या ठिकाणी तुमचा डोमेसिल सर्टिफिकेट आहे ते तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता। अपलोड करत असताना मित्रांनो एकदा तुम्हाला काळजीपूर्वक चेक करून घ्यायचं आहे। मित्रांनो, अगोदरच्या पोर्टलला जर आपण या ठिकाणी बघितलं तर तुमचा बँक स्टेटमेंट असो किंवा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म असो किंवा डोमेसिल सर्टिफिकेट असो तर या ठिकाणी अपलोड करण्यासाठी तुम्हाला टॅब ओपन केलेला नव्हता। आता जसे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, तुमचा बँक स्टेटमेंट तुम्ही या ठिकाणी व्ह्यू सुद्धा करू शकता आणि वरचा कॉलम जर बघितलं तर या ठिकाणी अपलोड करण्यासाठी जागा सुद्धा दिलेली आहे। त्यासोबतच तुमचा या ठिकाणी डोमेसिल सर्टिफिकेट असो खाली व्ह्यू करू शकता आणि वर तुम्ही या ठिकाणी अपलोड सुद्धा करू शकता। त्यासोबत कॉन्ट्रॅक्ट फॉर्म सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आता आपण मागच्या वेळेस काय चुकीचं अपलोड केलेले या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली चेक करून व्यवस्थित या ठिकाणी वर जर टॅब दिलेले तर त्या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता। म्हणून या ठिकाणी तुम्हाला अगोदर काय अपलोड केलेले हे चेक करायचं आहे। चेक करून तुम्हाला या ठिकाणी तुमचं आता ज्याच्यामध्ये जे करेक्शन आहे आणि ॲक्युरेट डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत। आता आपण या ठिकाणी जे काय डॉक्युमेंट आहेत आपले ते आपण डॉक्युमेंट या ठिकाणी पटापट अपलोड करून घेऊ, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पुढची प्रोसेस जे काय आहे तुम्हाला या ठिकाणी समजेल। आता या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण तुमच्या लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला या ठिकाणी लवकरात लवकर अपलोड करून घ्यायचं आहे। अपलोड करत असताना व्यवस्थित नेम आणि साईज तुम्हाला या ठिकाणी पाहायचं आहे। आता अपलोड जसंही झालं मित्रांनो, थोडंसं आपण स्क्रोल डाऊन जर या ठिकाणी आपण केलं तर तुम्हाला या ठिकाणी मंथली किंवा इयरली दिसणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी खाली सबमिट बटन दिसणार आहे मित्रांनो। तर सबमिट बटन करण्याच्या अगोदर तुम्हाला संपूर्ण डिटेल्स जी आहे ते व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे आणि चेक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट बटनला क्लिक करायचं आहे। आता जसंही तुम्ही या ठिकाणी सबमिट बटनला क्लिक करता मित्रांनो, तुमचा जो काही क्लेम आहे ते या ठिकाणी रिसबमिट या ठिकाणी झालेल्याचा सक्सेसफुलचा मेसेज तुमच्यासमोर या ठिकाणी येणार आहे। तर मित्रांनो, हे जे आता या ठिकाणी आपण रिअप्लायची क्लेमची प्रोसेस सांगितली मित्रांनो, तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी रिअप्लाय सुद्धा करू शकता। त्यासोबतच ज्यांचा क्लेम या ठिकाणी चुकला होता मित्रांनो किंवा ज्यांचे डॉक्युमेंट चुकीचे अप्रूव्हल झाले होते तर त्यांच्यासाठी या ठिकाणी आता परत रिअप्लाय या ठिकाणी किंवा तुमचे डॉक्युमेंट रिअपलोड करता येत आहेत। यामध्ये वेबसाईटमध्ये या ठिकाणी मोठा बदल या ठिकाणी झालेला आहे। क्लेम मॉड्यूलला परत या ठिकाणी क्लिक करून तुमचा जो काही क्लेम आहे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। आता ही जी प्रोसेस आहे मित्रांनो, आता आपला क्लेम सबमिट झालेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आपण आता जस्ट कोणते डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड केलेले त्या व्ह्यू डॉक्युमेंटला क्लिक करून तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता की आपण आता जे काय आता नवीन डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत ते व्यवस्थित आहेत का चुकीचे आहेत। या ठिकाणी तुम्ही प्रत्येक डॉक्युमेंट जे आहे ते तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। यामध्ये तुमचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म असो, त्यानंतर तुमचा डोमेसिल सर्टिफिकेट असो आणि तुमचे बँक स्टेटमेंट असो, अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। चेक केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खात्री येणार आहे। मित्रांनो, ही एक वेळ संधी या ठिकाणी तुमच्यासाठी आहे, कारण की परत ज्यावेळेस तुमचा आता इस्टॅब्लिशमेंट तुमचा रिजेक्ट करेल किंवा आरओ रिजेक्ट करेल तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी परत अशाच पद्धतीनं डॉक्युमेंट अपलोड करता येणार आहे। तर तोपर्यंत या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचा टॅब या ठिकाणी येणार नाही। म्हणून आता ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी पोर्टलला पाहता तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट टाइम जे आहे तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोडचा टॅब या ठिकाणी दिसणार आहे, नंतर तुम्हाला या ठिकाणी टॅब ते दिसणार नाही। आता आपण जे काही क्लेम केले मित्रांनो ते खाली या ठिकाणी क्लेम पाहू शकता, ज्याचा क्लेम आयडी आहे ते क्लेम रिसबमिटेड या ठिकाणी आपण केलेला आहे। कारण की हा क्लेम जो तुमच्या समोर मी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या क्लेमचा या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट नंबर चुकीचा झाला होता, म्हणून आरओनं या ठिकाणी रिजेक्ट केलं होतं। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही या जो काय तुमचा MAPSचा क्लेमचे डॉक्युमेंट चूक झाले होते मित्रांनो, तर या ठिकाणी तुम्ही परत अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी रिअप्लाय करू शकता। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण की अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। म्हणून भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।